या व्हिडिओमध्ये आपण स्वतःच्या वेबसाईटमध्ये रजिस्ट्रेशन कसं करायचं ते बघू. होम पेजवर स्टार्ट रजिस्ट्रेशन आणि 3 असे बटन दिले, याच्यावर तुम्ही रजिस्ट्रेशनच्या पेजवर जाऊ शकता. आणि फर्स्ट पेजवर आपल्याला बेसिक डिटेल्स भरायचे प्रोफाईलबद्दल, जसं फर्स्ट नेम, मिडल नेम, त्याच्यानंतर सरनेम, आणि ते ऑटोमॅटिकली कन्वर्ट होऊन फुल नेममध्ये दिसणार. आता प्रोफाईल कोणासाठी बनवते तुम्ही? सेल्फसाठी, फादरसाठी किंवा गार्डियनसाठी. त्याच्यानंतर जेंडर, त्याच्यानंतर मॅरिटल स्टेटस टाकायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर इथे मोबाईल नंबर टाकायचा ज्याच्याने तुम्ही लॉग इन करणार. पासवर्ड सेट करायचं आहे, जसं पासवर्ड नंबर टाकायचं आहे किंवा अल्फान्यूमेरिक, ते तुम्ही डिसाईड करा. आणि सेव्ह अँड कंटिन्यूवर क्लिक करा. आता तुम्ही दुसऱ्या पेजवर आला, की तुम्हाला पर्सनल इन्फॉर्मेशन टाकायची आहे तुमच्याबद्दल, जसं कॅन्डिडेटबद्दल, डेट ऑफ बर्थ, हाईट इन फीट्स टाकायचे, वेट टाकायचे तुमचं, त्याच्यानंतर ब्लड ग्रुप टाकायचं आहे, बर्थ टाईम टाकायचं आहे, त्याच्यानंतर बर्थ प्लेस, कोणत्या ठिकाणी जन्म झाला आहे, त्याच्यानंतर राशी टाकायची आहे तुमची, नंतर मांगलिक स्टेशन, मांगलिक आहे किंवा नाही आहे ते टाकायचं आहे, कलर तुम्ही गोरे आहात, ब्राऊन आहात, ते सगळं टाकायचं आहे. त्याच्यानंतर हँडिकॅप स्टेटस असेल, हँडिकॅप असेल तर येस नो टाकायचं आहे. नेक्स्ट पेजवर तुमचं आहे एज्युकेशन आणि एम्प्लॉयमेंटबद्दल डिटेल्स टाकायचे आहे याच्यामध्ये. इथे एक्झॅक्टली कोणतं होतं, स्ट्रीम कोणती, जसं माझं बी मेकॅनिकल असं टाकलेलं आहे, तर ते टाकायचं आहे. कॉलेजचं नाव, कोणत्या कॉलेजमधून पासआउट आहे, त्याच्यानंतर ॲडिशनल कोर्सेस जर केले असतील तर ते टाकायचे, नाहीतर सोडून द्या. मदर टंग बेसिकली मराठी टाकायची इथे, नाही मराठी असेल तर हिंदी, असेल तर हिंदी. कोणत्या सेक्टरमध्ये काम करता तुम्ही, बिझनेस आहे किंवा काही जॉब करता, काही आहे तर ते टाकायचं आहे. जॉबचं टायटल आणि कोणत्या कंपनीमध्ये काम करतं ते टाकायचं आहे. जर का गव्हर्नमेंट सेक्टर असेल तर गव्हर्नमेंट सेक्टरबद्दल इन्फॉर्मेशन, तर स्वतःचं बिझनेस असेल स्वतःचं किंवा मग कुठं दुसरीकडे असेल तर ते टाकायचं आहे. आणि काम कसं करतं, जसं ऑन साईट ऑफिसमध्ये असतं, हायब्रिड असतं, वर्क फ्रॉम होम असतं, ते टाकायचं आहे. त्याच्यानंतर किती वर्षापासून तुम्ही काम करताय ते, त्याच्यानंतर कुठे काम करता, कोणत्या लोकेशनवर, जसं चंद्रपूर असेल चंद्रपूर. त्याच्यानंतर इथे ते काय सॅलरी काय आहे, ॲन्युअल इन्कम काय आहे तुमची, ते टाकायचं. या पेजवर टाकायचं फॅमिली इन्फॉर्मेशन, तुमच्या फॅमिलीबद्दल सगळं इन्फॉर्मेशन टाकायचं, जसं पप्पाचं नाव, मम्मीचं नाव, पप्पा काय करतात ते सगळं टाकायचं याच्यात. पप्पा म्हणजे कोणत्या सेक्टरमध्ये आहेत, काय करतात ते, जर सगळ्या टाईपचे ऑप्शन दिलेले आहेत तिथे, ते भरायचं. मम्मी काय मम्मीचं नाव टाकायचं आणि मम्मी काय आहे, म्हणजे जर काही काम करत असेल तर काम, नाही तर मग होम मेकर म्हणून आपण सेव्ह करू शकतो. आणि मम्मीचे ऑक्युपेशन जर म्हणजे जॉब करत असेल तर ऑक्युपेशन लिहायचं, नाही तर नाही लिहायचं चालते. नंबर ऑफ ब्रदर्स, जसं मला नाही आहे 0, जर असेल तर जसं आता सिस्टरमध्ये 1 आहे तर ती मॅरिड असेल तर 1 करून टाकायचं, ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेशन होऊन जातं. माम कुठचं आहे, जसं मामाच्या साईडचे कुठचे आहेत त्यांचं सरनेम लिहायचं आहे आणि साईडला तिचा ॲड्रेस लिहायचा आहे. इथे तुमचं नेटिव्ह प्लेस, चंद्रपूर, काही नागपूर, जे काही नेटिव्ह प्लेस असेल ते लिहायचं आहे. सेव्ह. या पेजवर तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स करायचे. इथे सगळ्यांचे कॅन्डिडेटचे कॉन्टॅक्ट नंबर लिहायचा आहे, फादरचं पण लिहायचं आहे, आणि व्हॉट्सअप नंबर ज्याच्यावर नोटिफिकेशन वगैरे तुम्ही इच्छुक आहात ते लिहायचं आहे. आणि याच्यामध्ये समोरच्या पार्टीला, जसं समोरच्या मेंबर्सला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर दिसणार नाही जेव्हापर्यंत तुम्ही स्वतः अलाव करणार नाही. आणि तिथे कोणाचा कॉन्टॅक्ट नंबर दिसणार, प्रेफर्ड कॉन्टॅक्ट पर्सन, ते पण तुम्हाला सिलेक्ट करता येतं, जसं कॅन्डिडेट आहे किंवा फादर आहे किंवा मदर आहे, ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. इथे ॲड्रेस तुम्हाला मॅन्युअली टाकायचा आहे आणि पिनकोड टाकलं की तुमचं डिस्ट्रिक्ट आणि स्टेट फेच होऊन जातं ऑटोमॅटिकली. आणि इथे कॉन्टॅक्ट प्रायव्हसी, त्याच्यानंतर प्रेफर्ड कॉन्टॅक्ट टाईम, ते सिलेक्ट करू शकता. इथे लाईफस्टाईल आणि हॉबीजबद्दल, तुमची लाईफस्टाईलबद्दल, जसं मी व्हेजिटेरियन आहे, तुम्ही नॉन व्हेजिटेरियन आहे, ड्रिंकिंग करता का किंवा स्मोकिंग करता का, ते टाकायचं आहे. हॉबीज काय आहे तुमच्या ते लिहायचं आहे, म्हणजे सिलेक्ट करायचं आहे. मल्टिपल हॉबीजमधून या हॉबीजमधून सिलेक्ट केलं, मल्टिपल हॉबीज तुम्ही सिलेक्ट करू शकता. डन करायचं. त्याच्यानंतर फिजिकल ॲक्टिव्हिटीज,
म्हणजे तुम्ही जिम ओकेजनली मारता किंवा रेग्युलर आहे की काय आहे ते क्लिक करा. त्याच्यानंतर स्लीप टाईम, अर्ली रायझर आहे किंवा लेट नाईट स्लीपर आहे ते सगळं मेन्शन करायचं आहे. आणि मोस्टली सगळे ऑप्शन ड्रॉपडाऊन आहेत, त्याच्यामध्ये टाईप करायची काही गरज नाही, तुम्ही डायरेक्टली सिलेक्ट करू शकता. पेट प्रेफरन्स, तुम्ही घरी तुमच्या पेट आहे का किंवा मग तुम्हाला आवडते का किंवा नाही आवडत काय आहे ते सगळं इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता. फॅमिली टाईप जॉईंट आहे, न्यूक्लिअर आहे किंवा जॉईंट प्लस न्यूक्लिअर असं करू शकता तुम्ही. इथे आहे तुमच्या पार्टनरचे. आता तुम्हाला पार्टनर कसं हवं याचा यूज तुम्हाला मॅचेस जे आपण पाठवू त्याच्यामध्ये यूज होणार आहे. म्हणजे तुम्हाला वेबसाईटवर जे मॅचेस दिसतील त्याच्यामध्ये याचा यूज होणार आहेत. तर तुमचं काय प्रेफरन्स आहे, तुमचं पार्टनरबद्दल तुम्हाला काय वाटतं की असं पार्टनर असावं. तर जे म्हणजे 100मधून 200मधून 300मधून तुम्ही जे सॉर्टिंग करण्यापेक्षा आमचं अल्गोरिदम ऑलरेडी तुम्हाला सॉर्ट करूनच देणार की ओके तुम्ही हे जे प्रेफरन्स टाकलं त्याच्यानुसार हे बेस्ट कॅन्डिडेट्स आहेत जे तुमच्यासोबत तुमच्या प्रेफरन्ससोबत मॅच होतात. इथे सिलेक्ट करायचं आहे ते प्रेफर्ड सिटी. त्याच्यानंतर डाएट, म्हणजे तुम्ही व्हेज असाल तर तुम्हाला व्हेजिटेरियन पाहिजे की ओकेजनली नॉनव्हेज चालेल. मॅरिटल स्टेटस अनमॅरिड पाहिजे की कोणतं पण प्रेफरन्स चालते. जसं मांगलिक स्टेटस नॉन मांगलिक पाहिजे की फॅमिली टाईप जॉईंट फॅमिलीज पाहिजे, न्यूक्लिअर फॅमिली पाहिजे किंवा जॉईंट न्यूक्लिअर काही फरक नाही पडत ते पण चालेल. त्याच्यानंतर लाईफस्टाईल नॉन स्मोकरच पाहिजे, नॉन ड्रिंकरच पाहिजे किंवा मग ओकेजनली चालतं. तसं आफ्टर मॅरेज कोणासोबत राहायचं आहे, विलिंगनेस टू रिलोकेट म्हणजे तुम्ही रिलोकेट होऊ शकता का, रिलिजियस आहे का, मग पार्टनरला तुम्ही करिअरमध्ये सपोर्ट करणार का ते वाला क्वेश्चन आहे. हां, इथे हाईट हे फिटमध्ये टाकायचं आहे, पॉईंटमध्ये सध्या हे ते सॉल्व होऊन जाईल. सेव्ह अँड कंटिन्यू. त्याच्यानंतर इथे फोटो टाकायचे तुमचे प्रोफाईल फोटो जी सगळ्यांना दिसणार. ओपन फॉर ऑल असते, तुमची प्रोफाईल फोटो आहे ती. फॉर एक्झाम्पल मी असंच फोटो टाकतो, ओपन. इथे तुम्ही अप टू 5 फोटोज टाकू शकता, सध्या एकच आहे. बट जेव्हा तुम्हाला प्रोफाईल एडिटचा ऑप्शन भेटून जाईल तुम्ही तिथून 5 फोटोज गॅलरीमध्ये सेव्ह करू शकता. ज्यांचं इंटरेस्ट तुम्ही ॲक्सेप्ट करता, म्हणजे ज्यांच्यासोबत तुम्ही इंटरेस्टेड आहे बोलण्यामध्ये किंवा ते तुमच्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि तुम्ही ॲक्सेप्ट केलं त्याच्यानंतरच त्या 5 फोटो दिसतील, नाहीतर फक्त प्रोफाईल फोटो दिसेल. आता या पेजवर आलो आहे आपण. या पेजवर तुमचे रजिस्ट्रेशन डिटेल दिसणार थोडे बहुत. त्याच्यानंतर इथे तुम्हाला पेमेंट करायचं आहे. जेव्हापर्यंत हा पेमेंट कंप्लीट होत नाही तेव्हापर्यंत वेबसाईटवर किंवा मग नोंदणी म्हणजे जी आपली मेळाव्याची बुक आहे त्याच्यामध्ये तुमची एंट्री बसणार नाही. तर पेमेंट कंप्लीट करणे हे अत्यंत आवश्यक आहे. आणि वेबसाईटवर पण तुम्हाला तुमची प्रोफाईल कोणाला दिसणार नाही जर तुमचं पेमेंट झालेलं नसेल तर, कारण की विदाऊट पेमेंट व्हेरिफिकेशन टीम तुमचं व्हेरीफाय पण नाही करणार आणि तुमचं प्रोफाईल बाकीच्यांना दिसणार नाही. पेमेंट झालेलं मोबाईलमधून पेमेंट कसं करतात त्याची एक व्हिडिओ मी परत याच व्हिडिओमध्ये ॲड करून टाकेल. हे वेबवरून होतं. हे झालं पेमेंट सक्सेसफुलचं पेज येणार. इथे तुम्हाला सगळ्या डिटेल्स दाखवणार, याचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता. आणि इथून तिथे तुम्हाला लिहिलेलं आहे की प्रोफाईल तुमची व्हेरीफाय होणार ॲडमिनकडून. ती टीम तुम्हाला काही दिवसात कॉन्टॅक्ट करेल, 2-3 दिवसामध्ये. तुमच्याकडून डिटेल्स काही चुकले असतील ते बरोबर फिल करून घेणार आणि त्याच्यानंतर तुम्हाला ID आणि पासवर्ड तुमच्या SMS वर वगैरे येऊन जाणार.